पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वरखेडीत बहिरम महाराजांचा यात्रा उत्सव उत्साहात 12 गाडे ओढण्याची परंपरा कायम, हजारो भाविकांची उपस्थिती। धुळे तालुक्यातील वरखेडी उपनगर इथं गुढीपाडव्याच्या निमित्तानं भरवण्यात येणारा बहिरम महाराजांचा पारंपरिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यात्रा उत्सवाची सुरुवात सकाळी पारंपरिक ध्वज मिरवणुकीनं झाली। संपूर्ण गावातून निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावानं सहभाग घेतला। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी घरोघरी महिलांनी तगतरावाचं पूजन करत पारंपरिक श्रद्धा जपली। या यात्रा उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 12 गाडे ओढणे ही परंपरा। अनेक वर्षापासून सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही तितक्याच भक्तिभावानं पाळली जात असून भाविक मोठ्या उत्साहानं यात सहभागी होतात। या विशेष सोहळ्यामुळे यात्रेला अधिकच वेगळेपण प्राप्त होते। यात्रोत्सवानिमित्त विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळणी तसेच घरगुती वापराच्या वस्तूंची दुकानं उभारण्यात आली होती। त्यामुळे यात्रेत खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली आहे। एकूणच धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारा वरखेड येथील बहिरम महाराजांचा यात्रा उत्सव यंदाही उत्साहात पार पडला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। परतले तेव्हा आपल्या देशातील तमाम जनतेने प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारून गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये त्यावेळेस स्वागत करण्यात आलेलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या वरखेडी गावाच्या पूर्वजांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आणि गेल्या 70 वर्षापूर्वी ग्रामदैवत बहिरम महाराज या देवाची यात्रेला प्रारंभ केला। गेल्या 70 वर्षामध्ये आमच्या या गावाच्या यात्रेमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे। या यात्रेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये मोठमोठे व्यापारी येत असतात आणि संसार उपयोगी वस्तूचं खरेदी केलं जातं। दुसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर गावाची मीटिंग बोलावली जाते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।